खामगाव येथील श्री ब्रह्मविद्या निरूपण वासनिकांचा आचार या विषयावरील आजचं हे 10वं सत्र आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत। या आधीच्या सत्रामध्ये आपण असन्निधान धर्म जो आहे त्या संदर्भामध्ये वटरोपाचा दृष्टांत बघितलेला आहे। तो वटरोपाचा दृष्टांत वटवृक्ष होईपर्यंत स्वामींनी त्या वटरोपाच्या दृष्टांतामध्ये निरूपण केलेलं आहे आणि कशा प्रकारे धर्माची सबळता आपल्याकडे असेल तर आपण किती सक्षम पद्धतीने धर्माचं आचरण करू शकतो हे स्वामींनी निरूपण करत असताना आता नेमकं निरूपणामध्ये स्वामींनी आचरण काय सांगितलेलं आहे, नेमकं आचरण करायचं कसलं आहे, कसं करायचं आहे ते पुढे अस्थिपरी प्रकरणामध्ये सांगितलं जातं। अस्थिपरी प्रकरण जर का तुम्ही बघितलं हे सरळ सरळ अनुसरलेल्या व्यक्तीचं आचरण आहे। जर का तुम्ही ती वचनं नुसती जर का वाचली तर त्याच्यातनं लक्षात येतं हे अनुसरलेल्या व्यक्तीचं आचरण आहे, संन्यास दीक्षा घेतलेल्या व्यक्तीचं आचरण आहे, ज्याने तो त्याग केलेला आहे अशा व्यक्तीसाठी म्हणून ते आचरण आहे। परंतु मी जेव्हा चिंतन केलं तेव्हा त्यातनं असं लक्षात आलं हे केवळ अनुसरल्यासाठी अस्थिपरी सांगितलेली नाही आहे, तर ज्यांना अनुसरण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे अस्थिपरीचं आचरण आहे। ज्यांनी घेतलेलं आहे अनुसरण त्यांच्यासाठी तर हे अस्थिपरीचं आचरण आहेच, परंतु ज्यांना अनुसरण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी पण हे आचरण आहे। किंवा ज्यांना अनुसरण घ्यायचं नाही आहे, अनुसरणाची इच्छाच नाही आहे, त्यांच्यासाठी पण हे आहे की ते जर का वाचन केलं, त्याचं श्रवण केलं तर अनुसरणाची इच्छा होऊ शकते, अनुसरणाचा उल्लेख होऊ शकतो। कधी कधी बघा आपल्याला भूक नसते परंतु आपण म्हणतो पंक्तीला चला तर नुसतं जेवू नका, फक्त बसा। तिथे एकदा बसलं की ते पदार्थ बघितल्यानंतर भूक लागते, असं पण होतं बरं का कधी कधी। आधी पोटाला भूक नाही आहे पण पदार्थ बघितला की मग भूक लागत असते, असंही होतं। म्हणजे कधी कधी अनुसरणाची इच्छा नाही, त्याग करायची इच्छा नाही आहे, परंतु यदा कदाचित आपण ते त्याग प्रकरण जर का वाचन केलं, त्याचं श्रवण केलं, त्याचं चिंतन केलं आणि लीळा चरित्र आणि सूत्रपाठामधलं जर का त्याग आचार जर का आपण भक्तजनांचा बघितला, सन्निधानातल्या असन्निधानातल्या, तर निश्चित स्वरूपामध्ये कुठेतरी आपल्यालाही तसं वाटतं बरं का की अनुसरण घ्यावं आपण, असं उल्लेख होत असतो। आणि मी तर अलीकडे सांगतो यदा कदाचित तुम्ही अनुसरण घ्या की नको घ्या, परंतु अनुसरणाचा उल्लेख झाला पाहिजे वारंवार। आणि क्रिया अशी असते की आधी मानसिके मनामध्ये त्याचा उल्लेख होत असतो कुठल्याही क्रियेचा, आणि मग ते वाचेमध्ये येतं आणि मग ते क्रियेमध्ये येतं। मी काय सांगितलं की आपल्या मनामध्ये अनुसरणाचा उल्लेख आपण केला पाहिजे, तो करत राहिला तर तो कधी ना कधी वाचेमध्ये प्रार्थनेमध्ये तो येईल। ही वाचकीमध्ये यायचं म्हणजे लोकांना सांगत नाही बसायचं बरं का। आमचा असा अनुभव आहे की ज्यांनी सांगितलं मी आता अनुसरणार आहे 2030 मध्ये, ते 2060 जरी आले तरी त्यांचं अनुसरण होत नाही। लोकांना नाही सांगायचं, आम्हाला कोणाला सांगायचं, देवाला सांगायचं की देवा आतापर्यंत नुसता उल्लेखही होत नव्हता, आता उल्लेख झाला, आता देवाकडे बोलून दाखवायचं की आपण माझं लवकरात लवकर अनुसरण घडवा। म्हणजे ते मानसिकेमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वाचिकेमध्ये येत नाही, आणि एकदा मानसिक स्वरूपामध्ये तुमचा उल्लेख व्हायला लागला की आपोआपच वाचिकेमध्ये ते येतं आणि प्रत्यक्ष क्रिया घडायला मग वेळ लागणार नाही। परंतु लक्षात घ्यायचं की अनुसरणाचं मानसिक वाचिक झालं
की अडथळे यायला सुरुवात होते. तुम्ही अनुसरणाचा दिवस पक्का केला, अनुसरण घेण्यासाठी त्याग पक्का तुम्ही केला की लगेच अडथळे उभे राहतात आणि आपल्याला योग्य वेळी योग्य पद्धतीने ते अडथळे नासायचे, घाबरून जायचं नाही. आणि हे अस्थि परिप्रकरण जे आहे, मला खूप लोक असे भेटले की ज्यांनी मला सांगितलं की तुमचं आचार प्रकरणाचं आम्ही निरूपण ऐकलं, रेकॉर्डिंग भेटही नाही त्यांची माझी, फक्त त्यांनी रेकॉर्डिंग ऐकलं आणि ते म्हणाले की आम्हाला अनुसरणाची जी काही भीती वाटत होती ती भीती निघून गेली आमची आणि ते अनुसरले. म्हणजे इत्यादी प्रकारे माझंच असं नाही, तुम्ही कुठेही अनुसरणा संदर्भामध्ये जर का स्वामींनी सांगितलेलं वचन त्याचं विवेचन जर का आपण श्रवण केलं अधिकरणांची मुखे, तर आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये ते अनुसरणाचा जो काही उल्लेख आहे तो होईल. अनुसरणाचं जे काही आचरण आहे ते आपोआप आपल्याकडनं सुरू होतं. आणि म्हणून इथे स्वामींनी जी अस्थिपरी सांगितलेली आहे, कुणीतरी मला म्हटलं की बाबा तुम्ही ग्रस्तांना कसं काय अस्थिपरी सांगता. मी म्हटलं हे अस्थिपरी अनुसरल्यासाठी पण आहे आणि अनुसरण घेणाऱ्यांसाठी पण आहे. आणि जे वासनिक वर्ग आहेत त्यांना तो अनुसरण हा भाग कमीत कमी कळाला तरी पाहिजे. खूपशा लोकांना सूत्रपटच नाही माहिती, इथून सुरुवात आहे. काही लोकांना लीळाचरित्र माहिती नाही आहे. अनेक लोक म्हणतात की आम्हाला लीळाचरित्रातली संस्कृत भाषा कळत नाही, वाचता येत नाही. आणि लीळाचरित्र काय आहे, मराठीचा आद्य ग्रंथ आहे, म्हणजे त्याची भाषा जुनी मराठी आहे. आणि आपण लोक म्हणतो की आम्हाला त्यातली संस्कृत कळत नाही, मुळात ते संस्कृतमध्ये नाही आहे, ते मराठीमध्ये आहे. म्हणजे आपली सुरुवात इथून आहे. आणि खूप लोकांना दूर दूरपर्यंत अनुसरण हा विषयच माहिती नाही आहे, कारण की आयुष्यच त्यांचं पारायण वाचण्यामध्ये गेलेलं आहे. दत्तात्रय कवचमध्ये अनुसरण नाही आहे, दत्तात्रय कवचमध्ये निवृत्ती प्रकार नाही आहे, त्याच्यामध्ये उलट तुम्हाला धन धान्य संपत्ती मिळणार आहे अजून, म्हणजे घराच्या बाहेर पडायचंच नाही, त्याग करायचा नाही आहे. संकष्ट वज्र पंजरूमध्ये तेच आहे. आपल्याला आधी देवाची स्तुती दिसते त्याच्यामध्ये, पण नंतर काय आहे, मला सगळ्यांपासून वाचवा बस. पण त्याच्यामध्ये असं नाही आहे की बाबा मला अनुसरण घडवा, हा विषय त्या पारायण प्रकारामध्ये कुठेच नाही आहे. तिथे फक्त असंच आहे की आम्हाला संसारामध्ये सुख सुविधायुक्त आम्हाला संसार प्राप्त होऊ द्या, हाच विषय पारायण या विषयामध्ये आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला त्याग वाचायला भेटणार नाही. आणि ते वाचल्यामुळे तुमच्यामध्ये त्याग जो निर्माण झाला पाहिजे, तो त्याग तुमच्यात कधीच त्याग भाव, त्यागाचा उल्लेख, त्यागाचं वाचिके हे कधीच आपल्या मुखामध्ये मनामध्ये येणार नाही. कारण की ते जे काही काव्य आहे ते त्याग काव्य नाही आहे. रुक्मिणी स्वयंवर वाचल्याने आता मुळातच वाचतात कशासाठी, लग्न व्हावं म्हणून. आता त्याच्याने जर का लग्न होतं तर काही साधू मंडळी पण वाचतात बरं का रुक्मिणी स्वयंवर. मग रुक्मिणी स्वयंवर वाचून का लग्न व्हावे, का होतील लग्न, परंतु ते बिंबवल्या गेलेलं आहे आपल्यामध्ये आणि आपण ते वाचतो. मुळातच रुक्मिणी स्वयंवर हा कल्पना ग्रंथ तर आहेच, परंतु तो त्याच्यामध्ये सगळं ते लग्नाचं वर्णन आलेलं आहे. सांगा बरं, ते वाचून कुठे त्याग भाव निर्माण होणार आहे का? कोणीतरी म्हटलं माझं अनुसरण लवकर घडावं म्हणून मी रुक्मिणी स्वयंवर वाचतोय. अहो म्हटलं हे चुकीचं आहे बरं का. तुम्हाला अनुसरण घडावं तर सूत्रपाठ वाचा, लीळाचरित्र वाचा, स्मृतिस्थळ वाचा, त्याच्याने अनुसरण तुमचं लवकरात लवकर घडू शकेल. तळमळ वगैरे त्याच्यामध्ये परत ठेवा. ते वाचून ते लग्नाचा ग्रंथ आहे, परत एकदा लग्न होऊन जाईल तुमचं म्हटलं रुक्मिणी स्वयंवर वाचलं तर. म्हणून आपल्याला या प्रकरणातनं किंवा या पारायणातनं कुठेही त्याग भाव निर्माण होणार नाही, उलट आपण संसारामध्ये अजून आसक्त होणार आहोत. अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही प्रापंचिक लोक आहेत त्यांना आम्हाला हे अस्थिपरी प्रकरण सांगावं लागेल, त्यांना आचार प्रकरण सांगावं लागेल. स्वामींनी जे जे काही आचार म्हणून जी काही वचनं सांगितलेली आहेत, जे जे काही म्हणून विहित
करायला विधी म्हणून विहित जे केलेल्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक विधी आम्हाला त्या वासनिकांपर्यंत पोचवावा लागेल. नाही त्यांना आम्ही अनुसरण देऊ शकू की अनुसरणापर्यंत पोचू नाही पोचू, पण त्यांना वासनिक मात्र आम्हाला बनवायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला ब्रह्मविद्येचा अभ्यास करावाच लागणार आहे. तुम्ही प्रपंचात आहात म्हणून तुम्ही अभ्यास करायचा नाही असं काही नाही. कोणी म्हटलं की तुम्ही प्रपंचात आहात तर तुम्ही आचार प्रकरण वाचू शकत नाही. का नाही वाचू शकत? वासनिकांसाठी पण आचार प्रकरण आहे, काही विधी निषेध त्याच्यामध्ये पण सांगितलेलेच आहेत. आणि त्यांना सुद्धा जसं मी सांगत असतो की पहिलं वचन आहे आचाराचं, स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध तो विशेषतः त्याज्य सांगितलेला आहे. आता हे आचार कोणाचा आहे? ज्यांनी त्याग केलेला आहे त्यांच्यासाठी आहे. परंतु हा आचार काही वेळासाठी तुम्ही पण पाळू शकता. स्वदेश संबंध त्याज्य म्हणजे स्वतःचं गाव तुम्हाला काही वेळासाठी त्यागायचं आहे, किंवा स्वतःचं घर तुम्हाला काही वेळासाठी त्यागायचं. त्यागून आले की नाही तुम्ही? 2 तासासाठी तुम्ही तुमचं घर त्यागून आलेला आहात. हे काय आहे? हे हळूहळू एक रंगीत तालीम आहे. म्हणजे तुम्ही 1 तास किंवा 2 तास तरी घर देवासाठी सोडता आलं पाहिजे. खूप लोक देवासाठी सुद्धा घर सोडत नाही. घरासाठी देव सोडतील पण देवासाठी ते घर सोडणार नाहीत. स्वग्राम संबंध त्याज्य, स्वदेश संबंध त्याज्य म्हणजे तुमची कॉलनी आहे ती तुम्हाला त्यागता येते. स्वग्राम म्हणजे तुमचं घर तुम्हाला त्यागता येतं. आणि संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य म्हणजे तुम्ही घरातली सगळी कामं, घरातल्या सगळ्या लोकांचे जे काही सेवा असतील तुमच्याकडे तर त्या सगळ्या तुम्ही सोडून आलेले आहात. आणि एवढ्या वेळ तुम्ही आता घरच्यांची आठवण काढणार नाही आहात. हे काय आहे? संबंधियाचा संबंध म्हणजे नातलगांचा जो काय आठवण आहे ती तुम्ही, त्याचा अर्थ सांगतात दुरूनही अंतःकरणी न आठवावे. म्हणजे आपण लांबून सुद्धा त्यांची आठवण काढायची नाही. ह्या एका वचनाचं आचरण बघा प्रापंचिक व्यक्तीला पण घडतंय की नाही? तुम्ही काही वेळासाठी 8 दिवस तान वंदनाला जाता, तुम्ही तुमचं गाव त्यागला, तुम्ही तुमचं घर त्यागलं आणि तुमचे नातलग सुद्धा तुम्ही त्यागलेले आहेत. बघा जोपर्यंत तुम्ही तीर्थयात्रेत आहात ना तुम्हाला घराची आठवण येत नाही, कोणाचीच आठवण येत नाही. तुम्हाला खूप छान वाटतं. आणि जेव्हा गाडी परत फिरते इकडे गावाकडे येण्यासाठी आपल्या, तेव्हा एक एक कामं तुम्हाला आठवतात आणि परत तुम्ही ते चिंताग्रस्त होता. एवढे 4 दिवस तुम्ही चिंतनयुक्त होता आणि घराकडे गाडी यायला लागली की तुम्हाला एक एक कामं आठवता. असं वाटतं अजून 2 दिवस यात्रा वाढवून घ्यावी. पोथीचा विषय तसाच आहे. असं वाटतं संपत आले की अजून 4 दिवस पोथी वाढवून घेतली पाहिजे. अकोल्याला 10 दिवस निरूपण होतं मागे एकदा आणि 5-6 दिवस झाले आणि ते म्हणाले बाबा अजून 5 दिवस वाढवून द्याल का? म्हणजे 15 दिवस पोथी आम्हाला पाहिजे. असं वाटतं की 10 दिवस तर लगेच संपून जातील. म्हणजे आपण त्याच्यामध्ये जर का सहभागी झालो तर आपल्याला पहिल्या वचनाचा आचार काही तासांसाठी घडू शकतो, काही दिवसांसाठी घडू शकतो, काही महिन्यांसाठी पण घडू शकतो. आता आपले जे काही पोथ्या असतात मोठ्या आहे 1.25 महिन्याच्या, काही ग्रस्त मंडळी पूर्ण 1 महिना 1.25 महिना तिथे सेवेमध्ये असतात, घरदार सगळं विसरून. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण परमेश्वराच्या एकेका वचनाचं पालन एकदम कायमस्वरूपी नाही करू शकत, परंतु त्याचं थोड्या प्रमाणामध्ये तिची सवय जी आहे ती आपल्याला करता येते. बघा तुमच्याकडे लहान मुलगी असते, तिच्यासाठी एक छोटंसं पोलपाट आणि लाटणं असतं है ना. चपात्या होत आल्या की आई शेवटची चपाती तिला देते, ती कशी तरी आपली लाटत असते. आई तिला काहीच म्हणत नाही, वाकडी येते तिकडी येते, उलट लाटायची तिला हौस आहे तर लाट ती चपाती, कशी का होईना ती लाटते. आणि मग ती शेवटी सगळ्यात शेकल्या जाते ती चपाती आणि त्या मुलीला त्याचा आनंद असतो. ती चपाती सारखी बनलेली नाही आहे, परंतु चपाती बनवण्याच्या पद्धतीने ते बनवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे आणि घरच्यांनी ते कौतुक सुद्धा केलेलं आहे. असं करता करता स्वयंपाकाची आवड लागणार आहे. असं करता करताच तो पदार्थ उत्तम बनवण्याचा सराव जो आहे
इथे जर का केला तर उद्या तो पदार्थ उत्तम बनणार आहे, तर आम्हाला तो सराव इथे करायचा, कुठे प्रपंचामध्ये करायचा आहे. प्रपंचामध्ये जर का तुम्ही सराव केला तर तुमचं अनुसरण आयुष्य जे आहे ते उत्तम प्रकारचं होणार. कारण की तिथे जो काही आचार करायचा त्यातला बहुतांशी आचार आपण घरी करत आहोत. वासनिक वर्ग बघितलेले आहेत जे एका पात्रामध्ये जेवतात, वासनिक वर्ग बघितलेले आहेत जे साधूंसारखं बऱ्यापैकी मिळतं जुळतं आचरण प्रपंचामध्ये राहून करतात. म्हणजे काय ते, तो सराव सुरू आहे त्यांचा. ऐश्वर्य भरपूर आहे, पैसा आहे, सगळं आहे, परंतु त्यातल्या त्यात मला जो स्वामींनी आचार सांगितलेला आहे तो मला आत्तापासून सुरुवात करायचा आहे. बघा अलीकडे असं आहे की ज्यांना शुगर डायबिटीज आहे ते लोक साखर खात नाहीत, परंतु आता असे अजून काही लोक आहेत की ज्यांना ते शुगर डायबिटीज काहीच नाही आहे तरी सुद्धा त्यांनी साखर बंद केलेली आहे. ते म्हटले नाही, आम्हाला तो आचार डायबिटीज नंतर जो आचार करायचा आहे तो आचार आम्हाला आजपासून सुरुवात करायचा आहे. आजपासूनच आम्हाला व्यायाम करायचा. आम्ही स्वस्थ आहोत तरीही आम्हाला तो व्यायाम आजपासून सुरू करायचा. का? त्याचा सराव असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे जे काही दोष निरसन होणार आहे ते तेव्हा होण्यापेक्षा आत्तापासूनच त्याचा सराव असला पाहिजे. आणि म्हणून त्या दिवशी पण मी सांगितलेलं की जे जे काही स्वामींनी सांगितलेलं आहे ते तुम्ही वाचा आणि जे जे त्यातलं जमतंय त्याच्यावर चिंतन करा. हे मला जमेल का? लगेच आचार करायचा नाही आहे. घरीच आहात तुम्ही, घरी हा मला आचार जमेल का, जमू शकतो का, याचं चिंतन करा. जसं आम्ही काही लोकांना सांगितलं, ग्रस्त लोकांना स्वामींनी एकत्र काला करून खायला सांगितलेलं आहे, तर आठवड्यातनं एकदा आपण एक पात्र ठेवायचं, आठवड्यातनं एकदा त्या पात्रात जेवायचं, सगळं एकत्र करून बघा खाता येत आहे का आपल्याला. म्हणजे ती सवय आपल्याला लागेल. उद्या तुम्ही पदयात्रेत गेलात, स्थानवंदनाला गेलात, मार्गात गेलात 4 दिवसासाठी, तर तिथे तुम्हाला तुमचं पात्र घेऊन त्याच्यातच जेवणाचा सराव तुम्हाला घरपासूनच असेल तर तिथे तुम्हाला काहीच अडचण जाणार नाही. आणि संबंधितच जर जे जे काही तुम्हाला आचार प्रकरणामध्ये स्वामींनी सांगितलेले आहेत, सगळ्यात पहिलं महत्वाचं करायचं आहे राग द्वेष काम क्रोध मद मत्सर. हे जे काही सांगितलेलं आहे, हे जे दोष आहेत, षडरिपू आहेत, याच्यावर पहिले काम करायचं. मार्गात राहायचं असेल किंवा पंथामध्ये रजतमरहित आपल्याला व्हायचं आहे. कारण की स्वामी सांगतात राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. तिथेच आपलं ते नाही का, त्या मिलिटरीमध्ये भरती होताना ते आधी काय मोजतात, उंची मोजतात. उंची नसेल ते म्हणतात जा बाजूला व्हा. ते बाकी किती काही असलं, उंचीच नाही आहे तर मग बाजूला व्हायचं. तशा पद्धतीने तुम्ही किती काही धर्म आचरत असाल आणि तिथे तुम्ही राजस तामसच आहात, नेहमी धर्म आचरताना सुद्धा तसंच आहात. कधी कधी काय होतं की मी धर्म आचरण करतो, बाकीचे नाही करत, मी बाकीच्यांवर चिडचिड करत राहतो. आता सांगा बरं, माझ्या धर्म आचरणाचा मलाही उपयोग नाही आणि तुमच्यावर पण मी चिडचिड करतोय, असं नाही. माझं काम आहे माझा धर्म मी आचरण करणे, मी दुसऱ्यांना धर्मवान करणे हा मला देवानी म्हणजे ते सोपवलेलं नाही आहे. स्वामी सांगतात सहजपणे जर का तुमच्याकडे कोणी धर्म विचारत असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकता, त्यांची आवड निवड लक्षात घेता. परंतु इतरांना धर्मवान करण्यामध्ये मी अपेक्षाभूतता ठेवली आणि तो व्यक्ती धर्मवान नाही झाला, मग त्याच्यामुळे मी अस्वस्थ होतो, चिडतो, लोक अशीच आहेत तशी आहेत, असं मला करायचं नाही. मला माझं कर्तव्य करायचं आहे की मला धर्म सांगायचा आहे. कोणी धर्म आचरण करो की नको करो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याचा त्याचा तो अधिकार आहे. आणि म्हणून ज्ञानामध्ये आपण कधीही, आचरणामध्ये आपण कधीही अस्वस्थ नाही व्हायचं, रजतमयुक्त व्हायचं नाही. कोणी किती चुकला तरी आपण मात्र चिडायचं नाही, मनस्वस्थता जी आहे ती आपण बिघडवून घ्यायची नाही. तर आपल्याला कायमस्वरूपी धर्मी अधिकार आहे. आणि जर का थोडा जरी रजतम जर का आला
तर तेवढ्या वेळापुरता आपला धर्म कमी होऊन जातो बरं का। आपण जर का मन लावून स्मरण, चतुर्विध स्मरण चालू आहे, चतुर्विध दुःखही त्याच्यामध्ये आपण आठवतोय, आणि असं आठवता आठवता एकदम आपण कोणावर चिडलो, आता तुम्हाला पुढचे तास स्मरण साधेल का? दिवसभर तुमचं स्मरण होणार नाही, उद्या पण नाही होणार, उद्या पण तेच आठवेल, परवा पण तेच आठवेल। दोष आपल्याला खूप दिवस आठवतात, गुणदायकता जी असते ती आपल्याला जास्त वेळ सुद्धा नाही आठवत। म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्यामध्ये रज तम हा भाव आला नाही पाहिजे, आणि विधी आचरणांना तर अजिबात नाही आला पाहिजे। स्मरण करताना, लीळा चिंतन करताना, कोणाला धर्म शिकवताना आपण चिडचिड राग करता कामा नये। आपली रजतमता जी आहे ती आपल्याला धर्मापासून बाजूला करून टाकते, आणि आपण तमतम केली तर आपल्या संपर्कात जे लोक आहेत त्यांची सुद्धा थोडंसं मनस्थिती बिघडते, त्यांचाही धर्महानी त्यांची होते। म्हणून राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर हे जे काही दोष सांगितलेले आहेत त्या दोषांवर आधी आपण काम केलं पाहिजे, आणि त्या दोषांवर आपण काय केलं पाहिजे, त्या दोषांचं निरसन होईल। राग येतो ना आपल्याला, लगेच राग येतो आपल्याला, त्या रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे तुम्हाला। आपल्या रागावर आपलंच नियंत्रण असलं पाहिजे। द्वेष आपण करतो एखाद्याचा, सहजपणे द्वेष होऊन जातो। आजकाल तर मी असं सांगतो की सगळं भेसळ आहे, फक्त दुसऱ्याचा जो द्वेष आपण करतो ना तो एकदम निर्भेळ आहे, प्युअर असतो तो, त्याच्यात कुठली भेसळ नसते। आपण एखाद्याचा द्वेष करतो तर पूर्ण द्वेषच करतो, त्याच्यामुळे सुद्धा आपली मानसिकता खराब होते, आणि मग आपण धर्माला अधिकारी राहत नाही। म्हणून यावर आधी आपलं जे राग, द्वेष, काम, क्रोध सांगितलं ना, हे नुसतं अनुसरणानंतर उपयोगी पडणार असं नाही, तुमच्या व्यावहारिक आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्वामींनी सांगितलेलं प्रत्येक वचन जे आहे ते उपयोगी पडणार आहे। आणि म्हणून खूपसे असे वासनिक आम्ही बघितलेले आहेत जे प्रपंचात आहेत, अभ्यास आहे, ज्ञान आहे, स्मरण आहे, आणि तसं वर्तन देखील त्यांचं आहे, की त्यांना बघितल्यानंतर असं वाटतं की फक्त यांनी वस्त्र जे काही वेश परिवर्तन केलेलं नाहीये, बाकी काही बाबी ज्या आहेत त्या साधू सारखं त्यांचं बोलणं, त्यांच्या भाषेतलं ते सौम्यता, किंवा कोणी काही बोललं तरी ते म्हणतात जाऊ दे, आपल्याला भांडायचं नाही, देवाने भांडायला सांगितलेलं नाही। म्हणजे इतकी ते वचनाचा जो आचार आहे तो वासनिकांमध्ये आम्हाला बघायला मिळत असतो। स्मरण आम्हाला त्यांच्याकडे बघायला मिळत असतं। काही उपदेशी मंडळी एकदम शून्य दिसतात, आणि काही उपदेशी मंडळी जे आहेत ते पटीपटीने त्यांच्या विधीमध्ये वाढ होते, असं तसं दिसतं। आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, स्वामींनी सांगितलेले जे काही दोष आहेत जीवामध्ये असलेले त्या दोषांना आधी काढायचं आहे। गुण ग्रहण करण्याच्या मागे लागू नका सुरुवातीला। आपण सकाळी उदाहरण काय बघितलं, 9व्या सत्रामध्ये ताटाचं उदाहरण बघितलं ना, काय करावं लागतं आधी, जेवण वाढण्याच्या आधी सोन्याचं जरी ताट असेल तरी काय करावं लागेल, धुवून घ्यावं लागेल, ते पुसून घ्यावं लागेल, आणि मग त्याच्यात ते पक्वान्न वाढावं लागेल। नाहीतर तुम्ही किती चांगला पक्वान्न बनवलं, धूळ लागेल त्या ताटामध्ये, जी धूळ आहे ती स्वच्छ केल्याशिवाय ताट वाढता येत नाही, जेवण वाढता येत नाही। तशा पद्धतीने तुम्हाला गुणग्राहकता, आपण म्हणतो आम्ही रोज स्मरणाला बसतो, आमचं स्मरण होत नाही, पाठांतराला बसतो, आमचं पाठांतर होत नाही, आम्ही अभ्यास बंद केला। एक म्हणे मी आधी स्मरण चांगलं व्हायचं, एक काय सगळेच म्हणतात बरं का, सगळेच म्हणतात आम्ही उपदेश घेतला ना तेव्हा 15 गाठी स्मरण करायचो, आता आमचं स्मरणच होत नाही। हा प्रवास उलटा चालू आहे ना। जर लहान मूल लहानपणी जास्त जेवतात, मोठेपणी जेवत नाही असं आहे का? लहानपणी तो कमी जेवत असतो, आणि जसं वय वाढेल तसंच त्याचा आहार वाढतो। तसं आपण जेव्हा उपदेश घेतो तेव्हा आपलं स्मरण भरपूर होतं, आणि आता आपण जसं जुने उपदेशी झालो तसं आपलं स्मरण किती झालं पाहिजे, आधी करतो त्याच्यापेक्षा डबल स्मरण झालं पाहिजे ना। आता त्याच्यापेक्षा 0 स्मरण होत आहे। आधी 15 गाठी व्हायच्या,
आता ते बाबा वेळ मिळेल तसं आम्ही ते करतो, वेळच मिळत नाही, म्हणजे आपलं स्मरण शून्यतेकडे चाललेलं आहे. मग तुम्ही काय म्हटले, आम्ही 10 गाठी तरी करतो, पण ते 10 गाठी सुद्धा तशा होत नाही जे लेखी लागल्या पाहिजेत, है ना. काही मंडळी खूप जेवतात तरी ते बारीकच असतात, मग आपण म्हणतो त्यांच्या ते अंगी लागत नाही जेवण. तसं तुम्ही 10 गाठी जरी केलं घाईघाईमध्ये, पण ते लेखी तर लागले पाहिजे स्मरण ते, मग ते लेखी देखील लागत नाही. म्हणून आपल्याला लक्षात आलं पाहिजे असं का होतंय. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की आपण गुण घ्यायला बघतोय, पण ते गुण आपले चांगले व्यवस्थित आपल्या हृदयगाम्य व्हावेत यासाठी आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, निर्दोष असलं पाहिजे. ते आपण निर्दोष करत नाहीत आणि निर्दोष न केल्यामुळे ते बरोबर होत नाही. जसं तुम्ही भाकरी बनवता, तव्यावर भाकरी टाकता, पण त्याआधी काय बघता, तवा आधी चांगला तापला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये तो तवा जर का थंड असेल, हा त्याचा दोष आहे, तो दोष आधी निघून गेला पाहिजे. तवा चांगला तापला आणि मग भाकर टाकली तर ती चांगली शिजते, नाहीतर व्यवस्थित ती शिजल्या जात नाही. तसं आपल्याकडे असलेले दोष आधी काढून टाकावे लागतील, पहिले कार्य ते करावं लागेल. त्यासाठी सुक्षेत्राचा दृष्टांतही आपण बघितला की ते जमीन किती चांगली असेल, बियाणं किती चांगलं असेल, पण ती जमिनीची आधी मशागत करावी लागते, जमिनीतलं ते गवत वगैरे सगळं काढून टाकावं लागतं आणि मग तिथे पेरणी करावी लागेल. तशा पद्धतीने माहीम-भट्ट जेव्हा आमच्या स्वामींच्या सन्निधानी पहिल्यांदा आले डोमेग्रामला, राजमठामध्ये स्वामींची त्यांची भेट झाली, तेव्हा अक्षरशः तुम्ही बाजारात नेताना जसं पिशव्याच्या पिशव्या भरून भाज्या आणता ना, तसं माहीम-भट्ट पूर्ण ओतपोत दोषाने भरून आलेले होते. स्वामींना हरवायचं, ते असे बोलले तर आपण तसं बोलायचं, ते मराठीत बोलले तर आपण संस्कृतमध्ये बोलायचं. अशा सर्व पद्धतीने देवाला हरवण्यासाठी म्हणून ते आलेले होते आणि सर्व दोष भरलेला होता. पण स्वामींचं दर्शन होताच खेपी त्यांचं जे काही बोलण्याचा जो टोकदारपणा होता तो मात्र तिकडे बोथड झालेला आहे, शांत होऊन गेले एकदम. आणि मग जेव्हा स्वामी बोलतात, प्रश्न विचारतात, तेव्हा एकदम स्वामींनाच ते उलट बोलले. स्वामींनी विचारलं की हे जन्म मरणाच्या फेऱ्यापासून सुटण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का. आता हा उपाय कोणी सांगितला पाहिजे, देवानी स्वतः सांगितलं पाहिजे. देवच विचारतात जीवाला, उलटा झालं ना हे. पण परमेश्वर त्यांना विचारतात, तुम्ही एवढा जो काही अभ्यास केला, एवढ्या लोकांना तुम्ही जिंकलं, तर तुम्हाला सगळं ज्ञान आहे, सगळी माहिती आहे, मग तुम्हाला जन्म मृत्यूतनं सुटण्यासाठी म्हणून एखादा उपाय तुम्हाला माहिती आहे का. आपल्याला सगळं माहिती असतं, पण नेमकं तेच माहिती नसतं. जे मुख्य उपाय असला पाहिजे तो माहीत नसतो आपल्याला, आणि तो जर का माहीत नसेल तर मग बाकीचे उपाय माहिती असून काही उपयोग नाही. वज्रकीटिकीच्या दृष्टांतात सांगितलं की वज्रकीटिकी म्हणजे एक प्रकारे कॅन्सरच. त्याच्यात सांगितलं की कवणी एखादा ये तो रोग जाणे पर उपाव नेणे. आजार माहिती त्याला काय, पण त्याला उपायच नाही माहिती, मग काय उपयोग येते आजार जाणून. एखादा व्यक्ती येतो त्याला उपाय माहिती आहे, पण त्याला त्याच आजाराचा उपाय आहे का, हा आजार तोच आहे का ज्याच्याकडे माझा उपाय आहे, हे त्याला माहिती नाही. म्हणजे तो सुद्धा काही उपयोगाचा नाही. दोन्ही गोष्टी माहिती असल्या पाहिजे, उपाय पण माहिती असला पाहिजे, आजार पण माहिती असला पाहिजे. आजारही माहिती असला पाहिजे, त्याचा उपायही माहिती असला पाहिजे, तर त्या व्यक्तीचा उपयोग होईल. नाही तर अर्धवट ज्ञान असेल तर त्या व्यक्तीचा काही उपयोग नाही. आणि म्हणून इथे तुम्हाला सगळं माहिती आहे, पण मुख्य जी गोष्ट आहे तीच माहिती नाही आहे. म्हणजे आमच्या बाजारात सगळं मिळतं बरं का, जे पाहिजे ते मिळेल. तुम्हाला ते बाजारात जायचा रस्ता माहिती आहे का, नाही तो नाही माहिती, मग ते बाजार माहिती असून उपयोग काय झाला. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला ज्ञान जर का असेल तर ते यथार्थ आणि संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. आमचे स्वामी सांगतात, अर्जुन देव सकळ सामुग्र्या सामग्रीवंत. काय नव्हतं अर्जुनाकडे, सगळं सगळं होतं. अर्जुनाने जी काही स्त्री पात्र त्यांनी जे घेतलेलं होतं त्या भूमिकेमध्ये एवढ्या दिवसात कोणाला लक्षात नाही आलं की हे स्त्री नाहीये, हे पुरुष आहेत म्हणून.
किंवा अर्जुनाकडे जे काही धनुर्विद्येची कला असेल, अजून काय काय गोष्टी असतील, इतक्या बरोबर होत्या. म्हणजे आमचे स्वामी जे सांगतात तसं सकळ सामुग्री म्हणतात. सगळं होतं, फक्त एक वांचुनी. म्हणजे त्यांच्याकडे ब्रह्मविद्या नव्हती. म्हणजे व्यावहारिक ज्ञान सगळं आहे, प्रापंचिक ज्ञान सगळं आहे, पण आध्यात्मिक जे ज्ञान आहे आणि आध्यात्मिक मध्ये पण जी परमेश्वराची ब्रह्मविद्या आहे ती त्यांच्याकडे नाही. देवतेचंही ज्ञान त्यांच्याकडे असेल, परंतु परमेश्वराचं ज्ञान त्यांच्याकडे नाही. आणि ते परमेश्वराचं ज्ञान जे सांगतायत, म्हणजेच ती भगवद्गीता जी आहे ती वाखाणल्या गेलेली आहे, त्या माध्यमातून त्यांना ते तत्वज्ञान सांगितलं गेलेलं आहे आणि विश्वरूप दर्शन त्यांना दाखवलं गेलेलं आहे. म्हणजे शब्दाला नुसतं शब्द नाही, तर त्या शब्दामध्ये जो काही विषय सांगितला त्याचं दर्शनही देवाने करवलेलं आहे. आणि मग त्यांच्या सगळ्या शंका निरसून गेल्या. शंका पारुखेची ना. आणि तेवेळी विश्वरूप दर्शन देवाने दिलं आणि स्वामी सांगतात तेवेळी शंका पारुखली. म्हणजे तेव्हा शंकेचं निरसन झालेलं आहे. म्हणजे एवढं सगळं ज्ञान असून उपयोग नाही झाला. ब्रह्मविद्येशिवाय ते अधुरे आहेत. माहिमभट्ट म्हणजे एक प्रकारे अर्जुन देवच. म्हणजे कशाच्या बाबतीत? ज्ञानाच्या बाबतीमध्ये एकदम चौफेर. आणि खरोखर नुसतं घोकीव शास्त्र नव्हतं त्यांचं. स्वामींनी नुसतं एक शब्द जरी सांगितलं तरी त्यांना कळत होतं की स्वामींना काय सांगायचंय. नुसतेच माहिमभट्ट स्वामींकडे असते ना तर चर्चा भरपूर झाली असती, पण ती चर्चा आपल्या डोक्यावरून जाणारी झाली असती. म्हणजे इतकी गहन चर्चा, पण शब्द सुद्धा गहनच राहिले असते. ते महादाईसांनी कसं सोप्या शब्दात विचारलेलं आहे आणि स्वामींनी सुद्धा एकदम सोप्या शब्दामध्ये त्यांना म्हणजे विश्लेषणपूर्वक निरूपण केलंय, भट्टोबासांना सुद्धा. पण माहिमभट्टांना जास्त निरूपणाची गरज नाही पडायची. फक्त त्यांना एखादा शब्द सांगितला तरी त्यांना कळून जायचं. ते आपल्याला शब्द सांगून कळत नाही, मग त्याचा अर्थ सांगा, मग अर्थ सांगून पण कळत नाही, मग त्याचं दृष्टांत सांगा, मग दृष्टांत सांगितल्यानंतर ते कळतं, मग लक्षातच राहत नाही. किंवा कळतं, लक्षात राहतं, पण ते समजून नाही सांगू शकत. आपण म्हणतो मला ते समजतं, परंतु मला समजून नाही सांगतायत. म्हणजे आपण तरीही मागे मागेच पडतो. माहिमभट्टांना असं काही नव्हतं. नुसतं पूर्वी प्रकरण सांगितलं आणि त्यांना बोध होऊन गेला. आपण 9 प्रकरणं वाचून बोध नाही झाला. आचार माळिका वाचले, दृष्टांतपर्यंत गेलो, सगळं वाचून काढलं, तरी लीळाचरित्र वाचून काढलं. काही लोक म्हणतात आमच्या घरी सगळ्यांनी लीळाचरित्र वाचलेलं आहे. म्हटलं वा वा, चांगली गोष्ट आहे. फक्त ते काय केलं? वाचून काढलेलं आहे. रोज जसं आपण पेपर वाचतो तसं ते वाचून काढलेलं आहे. आम्हाला लीळाचरित्र वाचूनही काढायचं आहे आणि त्यातनं आम्हाला आचारही काढायचा आहे. नुसतंच वाचून नाही काढायचं, त्यातला आचारही आम्हाला काढायचा आहे, तो उपयोगी न्यायचा आहे. तुम्ही एखादं कपाट उघडता त्यावेळी तुमच्या उपयोगाचं काय आहे ते तुम्ही शोधून ते काढता आणि ते उपयोगामध्ये नेता. तसं लीळाचरित्र अशाच प्रकारचं एक असा ग्रंथ आहे की जो कुठलंही पान उघडलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये आचारच येणार. तुम्हाला काय करायचं आहे हा आचार आहे, तुम्हाला काय नाही करायचं आहे हा सुद्धा आचार त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणून माहिमभट्टांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी उलट उत्तर दिलं. ते म्हणाले तुम्ही मला विचारला की जन्म मृत्यू संस्कृती बंधनापासून मुक्त होण्यासाठी काही मार्ग आहे का? तुम्ही मला कसं विचारता? तुम्ही तर संन्यासी आहात, महात्मे आहात, मग तुम्ही इतक्या दिवस काय केलं संन्यास घेऊन? स्वामींना उलट बोलले. आणि मग स्वामींनी तर माहिमभट्टांचा उद्धार नंतर केला, पण बाईसांनी आधी केला है ना. बाईसांनी लगेच सुरू केलं. बाबांसोबत असं उलट बोलता, तुझा मडा जाय, स्मशानामध्ये जाऊ, तुझं प्रेत वगैरे, असं ते त्यांच्या शब्दामध्ये ते बोलायचे. आणि मग बाईसांना स्वामींनी शांत केलं, थांबवलं. त्यांनाही सांगितलं की अविद्यायुक्त जीवाला स्वतःला ते ज्ञान होऊ शकत नाही. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे. आता आमच्या स्वामींनी आल्याच पूर्वी प्रकरण का नाही सांगितलं? लगेच बोध होऊन गेला असता त्यांना, मग पुढचं काही बोलले नसते ते अडवं तिडवं काही. परंतु माहिमभट्टांकडे अहंकार आहे भरपूर.
ते अन्यशास्त्र आहे हा दोष नाही आहे. अन्यशास्त्रामुळे त्यांच्याकडे अहंकार आहे. आणि ज्ञान हे असंच आहे. ज्ञान जेव्हा येतं तेव्हा ते एकटं येत नाही. ज्ञान एकटंच येतं, परंतु ज्ञान आल्याचा जो काही भाव आपल्यामध्ये निर्माण होतो त्यानंतर जे येतं ते त्याला म्हणतात अहंकार. तो मुळात ज्ञानासोबत येत नाही, परंतु ज्ञानामुळे येतो. अहंकार येण्यामागे ज्ञान हे कारणीभूत नाही आहे, पण येतं मात्र ज्ञानामुळेच. कारण की ते ज्ञान घेऊन नाही येत सोबत, ते ज्ञान आल्यानंतर आपण त्याला कुठून तरी बोलवून आणत असतो, कुठून तरी शोधून आणत असतो, आणि ते अहंकार आपल्यामध्ये निर्माण होतो. माहीम भट्टांमध्ये तो अहंकार रूपी दोष निर्माण झालेला होता. आणि तेव्हा जर का त्यांना काही निरूपण जरी केलं असतं, महावाक्याचं निरूपण केलं असतं तरी समजलं नसतं, त्यांना डोक्यावरून गेलं असतं, किंवा ग्रहण करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नसते. आणि मग जेव्हा त्यांनी प्रश्न केले, स्वामींनी प्रश्न केले, त्यांनी उत्तर दिले, स्वामींनी त्याचं खंडन केलं, परत त्यांनी आक्षेप केला, परत स्वामींनी खंडन केलं, स्वामींनी जे मांडलं स्वामींच्या वाक्याचं खंडन केलं, स्वामींनी परत त्यांच्या वाक्याचं खंडन केलं. ऐसी उघाणी प्रवर्तनी, उघाणी म्हणजे चर्चा. माहीम भट्ट जे आपल्या पंथामध्ये आले ते प्रतिकूल आहेत एक प्रकारे, परंतु चर्चा करून करून अनुकूल झाले. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला देवाने तिथे अडवून टाकलं, उत्तर देऊन अडवलेलं. आणि त्यांच्या लक्षात आलं की हे ज्ञान संपलं, आता दुसरं ते पण संपलं, तिसरं ते पण संपलं. म्हणजे ते ज्ञानाची चाल जी पुढे चालली पाहिजे ती चालली नाही, ती तिथे थांबत 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 गेली. जेवढे सिद्धांत मांडले तेवढ्या सिद्धांतांचं त्यांनी स्वामींनी खंडन केलं. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं आपण जे सिद्धांत म्हणून मांडलं ते सिद्धांत नाहीच. सिद्धांत कशाला म्हणतात? सिद्धांताच्या पलीकडे कुणीच काही मांडू शकत नाही, त्याला सिद्धांत म्हणतात. जसं स्वामींनी म्हटलं की चैतन्यापर परमेश्वर तो देव श्री चक्रधर, सकळ जीवा ते रक्षिता उद्धरिता हो. आता हे जे काही वचन आहे या वचनाच्या पलीकडे दुसरं अजून एखादं वचन आलं का? 11वं 10वं वचन काही आलं का? कारण की हा सिद्धांत आहे. सिद्धांताच्या पलीकडे दुसरं काही येत नाही. ईश्वर प्राप्तीच्या वेगळी अजून कुठली प्राप्ती आहे का? नाही. ईश्वर प्राप्ती म्हणजे शेवट, सर्वश्रेष्ठ प्राप्ती म्हणजे ईश्वर प्राप्ती. हा सिद्धांत झाला की त्या सिद्धांताच्या पुढे तुम्ही कुठलंच मत मांडू शकत नाही. एकदम काळ्या रंगाचा शेवट तुम्ही दाखवला, शेड, बस. आता त्याच्या पुढची कुठली शेड दाखवू शकता का काळ्या रंगाची? नाही. एकदम गडद शेड तीच आहे. तशा पद्धतीने याला म्हणतात सिद्धांत, की ज्याच्या पलीकडे कुठलंही तत्व परत मांडले जाऊ शकत नाही, त्याला सिद्धांत म्हणतात. आणि माहीम भट्टांना वाटत होते की आपल्याकडे आहेत ते सिद्धांत आहेत, पण स्वामींनी त्याचं खंडन करून पुढचा विषय मांडला. अर्थात त्यांच्या स्वामींची आणि माहीम भट्टाची काय चर्चा झाली त्याचं विश्लेषण आपल्याकडे पुरेसं आलेलं नाही आहे. फक्त ऐसे बहुत चर्चा झाली वगैरे असा उल्लेख फक्त येतो. परंतु जी चर्चा झाली ते माहीम भट्ट आहेत, साधारण व्यक्ती नाही आहे की स्वामींना ऐकून घेणार नाही. मी अर्जुन का म्हणालो की अर्जुन देवाने पण देवाचं काय ऐकून घेतलेलं नाही, लगेच त्यांनी म्हटलं म्हणून ऐकून घेतलं नाही. त्याच्यावर आक्षेप खंडन आक्षेप खंडन भरपूर वेळ चाललं ते. आणि असं सांगतात बरं का की गीता 45 मिनिटामध्ये, म्हणजे त्याचं जे निरूपण आहे ते 45 मिनिटात म्हणजे पाऊण तासात ते निरूपण झालेलं आहे असं म्हणतात. कशाच्या आधारे म्हणतात मला नाही माहिती, पण म्हणतात. तशा पद्धतीने स्वामींची आणि माहीम भट्टांची चर्चा झाली. माहीम भट्टांनी पण खूप प्रश्न केलेले आहेत, खूप खंडन मंडन असं सगळं झालेलं आहे. आणि मग माहीम भट्टांचं शेवट आहे की आता आपण संस्कृतमध्ये बोलूया. मग संस्कृतमध्ये बोलायला लागले तर स्वामींनी संस्कृत मधले पण असे काही सिद्धांत मांडले आणि सहज संस्कृत बोलत होते स्वामी. ते बघून तर माहीम भट्ट अजूनच त्यांच्याकडे असलेला अहंकारही कमी झाला आणि मांडण्यासाठी जे काही त्यांनी पुरेसं साहित्य पाठांतर करून ठेवलेलं होतं तेही सगळं संपलं. आता मांडायलाच काही राहिलं नाही आणि ते शांत झाले. अहंकाराने पूर्ण भरून आलेले जे माहीम भट्ट आहे त्यांना स्वामींनी आधी निरअहंकार केलं, अहंकार रहित केलं, दोष रहित केलं.
आणि एकदम आता त्यांच्या लक्षात आलं की आपण हारलो बरं का. आतापर्यंत ऐकून का घेत नव्हते, कारण की आतापर्यंत ते जिंकतच आलेले होते, कधीच हारले नव्हते. आणि म्हणून तो अहंकार आहे. मग असे लोक मान्य करून घेत नाहीत बरं का. त्यांना जरी सांगितलं हा काळा रंग आहे, ते म्हणतात काळा नाही आहे, काळ्याच्या थोडा अलीकडचा आहे. म्हणजे ते काहीतरी त्यांचं वेगळं मत मांडतात. एक जण आमच्याकडे उपदेशी होते, खूप काबाड कष्टातनं त्यांनी प्रपंच उभा केलेला होता, परंतु त्यांना दुसऱ्याचं ते ऐकून घ्यायचे नाही, ते स्वतःच काहीतरी मांडायचे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही शून्यातनं सगळं निर्माण केलं. ते म्हणे शून्य नाही, डबल शून्य. आता म्हणजे आपलं ऐकून नाही, काहीतरी त्यांचंच मांडायचं. म्हणजे हे काय आहे, थोडासा अहम असतो तो त्याच्यामध्ये. पण एखादा तुम्हाला काय वाटलं, श्रीमंत व्यक्तीलाच अहम असतो का? गरीब व्यक्तीला पण अहम असतो. ज्याच्याकडे काहीच नाहीये ना, त्याच्याकडे पण अहम हा प्रकार असतोच. अहम हा कुठल्या बाबतीमध्ये असेल काही सांगता येत नाही, आहे ना. आपण आत्ताच्या पिढीला टॉर्चर करतो की नाही? तुम्हाला काय माहिती, आम्ही फाटलेले कपडे घातलेले आहेत, आम्ही शिळं अन्न खाल्लेलं आहे, म्हणजे उगाचच त्यांना टेन्शन देत राहायचं बिनकामी. हा सुद्धा आपला एक प्रकारचा अहंकारच आहे. म्हणजे इत्यादी तुम्ही किती त्यांना काही सांगितलं तर आत्ताची पिढी वेगळी आहे हे सांगून त्यांना उगाचच काही हे नका करू. त्यांना पद्धतशीर शिकवा, सांगा, संस्कार लावा. ह्या तुमच्या गोष्टी ऐकून काही होणार नाही. हा सुद्धा आपला एक प्रकारचा अहमच आहे की आम्ही हे केलंय, आम्ही ते केलंय वगैरे वगैरे. अर्थातच माहीम भट्ट निर्दोष देवाला करायचे आहेत, आणि ते निर्दोष तेव्हाच होतील की ज्याच्यामुळे त्यांना अहंकार आलेला आहे. स्वामींनी अहंकार नाही घालवला, ज्याच्यामुळे अहंकार आलेला आहे ते ज्ञान तुमचं परिपूर्ण नाहीये, ते कमकुवत हे आधी दाखवलेलं आहे ना. आता आपल्याकडे 2000ची नोट आहे आणि आपण अहंकारामध्ये आलो की आता मी जाऊन खरेदी करेन, तर तो अहंकार त्या नोटेमुळे आहे. कोणीतरी सांगितली नोट बंद झाली बरं का, आता अहंकार शून्य होऊन जाईल, हे काहीच कामाचं नाही. तसं जे ज्ञान म्हणून आपण मिळवलं ते ज्ञान पूर्णपणे सिद्धांतापर्यंत पोचतच नाही आहे, शेवटपर्यंत पोचत नाही, कुठेतरी जाऊन थांबता येते. आणि मग लक्षात आलं की आपल्याकडचं ज्ञान हे अधुरं ज्ञान आहे, आणि हे ज्या अर्थाने मांडतायत म्हणजे ह्यांच्याकडे ते ज्ञान आहे. आणि मग माहीम भट्ट निरअहंकार झाले. स्वामींनी त्यांना दोषरहित केलं. आता कुठल्याही प्रकारचा अहम भाव त्यांच्यामध्ये नाही आहे, शांत झाले, सात्विक झाले. आणि मग आमचे स्वामी म्हणतात सृष्टीमध्ये कवणे करणे. पूर्वी प्रकरणाचं सुरुवात जे आहे, निरूपण जे आहे ते स्वामींनी त्यांना केलं आणि एक एक मुद्दा मांडला. त्यामध्ये सुद्धा त्यांनी लगेच पूर्वी प्रकरण ऐकून नाही घेतलं. आता मगाशी अहंकारयुक्त चर्चा होती, आता जिज्ञासायुक्त चर्चा आहे. ते म्हणाले तुम्ही म्हणता त्याच्याने मुंचन होतं नाही, आम्ही म्हणतो त्याच्याने मुंचन का नाही होत. आता जिज्ञासा आहे, असं कसं? आणि मग स्वामींनी तेही पटवून सांगितलं आणि मग ते पटलं. पूर्वी प्रकरण सांगून झालं आणि माहीम भट्ट बोधवंत झाले लगेच पहिल्याच भेटीमध्ये. आमच्या भटोबासांना 6 भेटी घडायला लागल्या, माहीम भट्टांना पहिल्याच भेटीमध्ये बोध झालेला आहे. कारण की लगेच तिथे तो अधिकार आहे त्यांचा, आणि लगेच निर्दोष झाले. लगेच आपला विषय काय चालू आहे, आधी निर्दोष केल्याशिवाय माहीम भट्टांना देवाने बोध दिला नाही आणि देऊ शकले नाही देव, आणि देव देणार नाहीत. अशा पद्धतीने बोध दिला जरी तरी तो त्यांच्या ठिकाणी तो टिकणार नाही, तो कार्यरूप होणार नाही. यासाठी दोषरहित झालं पाहिजे. आता आपण मूळ विषयाकडे येऊया. आमचं स्मरण का नाही होत, आमचं पाठांतर का नाही होत? कारण की अजून आम्ही आमच्या मनाची मशागत केली नाही. त्या जमिनीला, मनरूपी जी जमीन आहे त्याला जोपर्यंत तुम्ही निर्दोष करत नाही आहे ना. आता इथे चटया टाकायच्या आधी तुम्ही काय केलं, आधी झाडून घेतलं. वर चटईच टाकायची, मग झाडायची गरज काय? परत झाडल्यानंतर परत पुसून पण घेतलं. चटई टाकायची तर मग पुसायची, झाडायची गरज काय? परंतु तसं नाही, जरी चटई टाकायची आहे तरी आधी झाडलं पाहिजे. म्हणजे झाडण्यातनं
जो काही मोठा कचरा आहे तो निघून जातो, पुसण्यातनं जो काही सूक्ष्म कचरा आहे, धूळ आहे, ती त्याच्यातून निघून जाते. ही जागा आपल्याला होता होय जेवढं जमेल तेवढी निर्दोष करायची आहे. आणि त्याच्यावर जे बसायला टाकायचं ते कसं असलं पाहिजे, आता स्वच्छ असलं पाहिजे. आता त्याच्यावर बसताना आपले पाय कसे पाहिजेत, स्वच्छ असले पाहिजेत. आणि सगळं बसून आपलं जर का मन प्रदूषित असेल तर मग त्या निरूपणाचा काही उपयोग नाही. म्हणजे एवढं सगळं स्वच्छ करून परत मन सुद्धा आपल्याला, अंतकरण आपल्याला शुद्ध करावं लागेल, मग ते पवित्र होईल. निरूपणाने काय होतं, अंतकरण आपलं पवित्र होतं. परंतु ते पवित्र कधी होतं, जेव्हा ते अंतकरण शुद्ध असेल तर पवित्र होईल. शुद्ध नसेल तर पवित्र होण्याची प्रक्रिया कार्यरूप नाही होणार. जर का तुम्ही न झाडता पुसायला घेतलं तर पद्धत कशी आहे, आधी झाडावं लागतं मग पुसावं लागतं. न पुसताच तुम्ही, न झाडताच तुम्ही पुसायला घ्या, ते बरोबर कचरा पुसल्या जात नाही, कचरा खूप ठिकाणी तसाच राहतो. म्हणून आधी झाडणे मग पुसणे, तसं आधी शुद्धत्व आलं पाहिजे. म्हणजे आम्ही इथे निरूपणाला बसताना, स्मरणाला बसताना, देवपूजेला बसताना, अधिकरणाची वेळ घेताना, सेवादास्य करताना आम्ही आधी निर्दोष झालो पाहिजे, शुद्ध झालो पाहिजे, अहंकार रहित झालो पाहिजे. मग ती प्रक्रिया तुमची योग्य प्रकारे चालणार. सेवादास्य निर्दोष होणार जेव्हा तुम्ही शुद्ध असाल तेव्हा. तुम्ही अन्नदान करताय, परंतु या बरं का आमची पंगत आहे, म्हणजे हे काय आहे, त्याच्यामध्ये अहंकार आहे, तर तुम्हाला त्यासाठी निर्दोष व्हावं लागेल. जो भिक्षा वाढणारा व्यक्ती आहे ना, तो वाट बघतो की माझ्याकडे कधी कोण येत नाही भिक्षेला. तो देवाला प्रार्थना करतो, विनंती करतो, आणि मग कधीतरी त्यांच्याकडे कोणीतरी भिक्षेला येतं. म्हणजे तोपर्यंत ती व्यक्ती जी वाढणारी आहे पूर्ण निर्दोष होते, तळमळयुक्त होते, दुःख शुद्धत्व त्यांच्याकडे येतं. आणि त्या शुद्ध अंतःकरणाने जेव्हा ते भिक्षा वाढल्या जाते, त्या शुद्ध अंतःकरणाने ते देवपूजा वंदन केल्या जातं, स्मरण केलं जातं किंवा निरूपण श्रवण केलं जातं, तेव्हा ती प्रक्रिया पवित्र होण्याची लागू होते, अन्यथा लागू होत नाही. आपण बसलोय, अंतःकरण शुद्ध नाही, अहंकार युक्त आहे, आता आपण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो बरं का. कधी कधी एखादी व्यक्ती चुकीचं आचरण करते, आम्ही जर का त्यांना सांगितलं, बघा वचनामध्ये असं सांगितलं बरं का, तुम्ही जे करताय ते देवाने सांगितलेलं नाहीये. कोणी म्हटलं की आम्ही दत्तात्रय रोज वाचतो न चुकता वगैरे वगैरे, आम्ही त्यांना सांगतो देवानी आमकं वाचायला सांगितलंय, सूत्रपाठ वाचा, लीळाचरित्र वाचा, कृतिस्थळ वाचा, ते वाचू नका. ते आयुष्यभर जरी वाचले तरी तुमचं ज्ञानस्तर कधीच वाढत नाही. महानुभाव पंथामध्ये 25 वर्ष लोक पारायण वाचतायत, एवढं सुद्धा ज्ञानस्तर वाढला नाही. ज्यांनी सूत्रपाठ, लीळाचरित्र वाचन सुरू केलं, श्रवण सुरू केलं, त्यांचं ज्ञान वाढायला लागलेलं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा हे यथार्थ सांगतो तेव्हा ते कोणाला पटतं, दोन लोक समोर बसलेले असतात, एका माणसाला पटतच नाही. तो म्हणतो बाबा आम्ही खूप दिवसापासून करतो, आम्हाला त्याचा लाभही झालेला आहे. म्हटलं मग एकदा असं करा, दत्तात्रय चक्रधर स्वामी भेटण्यासाठी म्हणून वाचायला सुरुवात करा. आम्हाला बाकीच्या गोष्टी भेटूनच राहिल्या ना. मग चक्रधर स्वामी जे उत्तर दिशेला एवढ्या दिवसापासून गेलेले आहेत, 800 वर्ष झाले, त्यांनी तरी इकडे यावं, नाही तर आपल्याला तरी त्यांनी फोन करून बोलून घ्यावं तिकडे कुठे असतील. म्हणून ते पारायण करा. बघा कुठलं पारायण असं आहे की जे देवाला जवळ आणतील, की आपल्याला देवाजवळ घेऊन जाईल, असं कुठलं पारायण आहे? असं कुठलंच पारायण महानुभाव तत्वज्ञानामध्ये नाही बरं का. अस्तिपरी, तुम्ही म्हणाल अस्तिपरीचं पारायण करू, अस्तिपरीच्या पारायणाने पण देव जवळ येणार नाही ना आपण देवाच्या जवळ जाणार नाही. अस्तिपरीचं पारायण सुद्धा करा आणि अस्तिपरीचं आचरण देखील तुम्हाला करावं लागेल, उतरवावं लागेल. एक एक मुद्दा त्याच्यातला उतरवावा लागेल. जसं तुम्ही एखादं अर्क उतरवता पाण्यामध्ये उकळवून वगैरे, चहापत्ती टाकली, ती चहापत्ती उतरवता त्या पाण्यामध्ये, म्हणजे तो अर्क उतरल्याशिवाय ते औषध तयार होत नाही. तशा पद्धतीने अस्तिपरी किंवा मी जे त्या दिवशी सांगितलं सूत्रपाठ, हा सुद्धा पारायण ग्रंथ नाही.
आणि महानुभाव पंथ हा पारायण पंथ नाही आहे, हा पंथ अभ्यास पंथ आहे आणि आचरण पंथ आहे. तुम्हाला देवाने जे जे काही एक एक शब्द जरी सांगितलेले आहेत, त्या एक एक शब्दाचं आचरण आपल्याला करायचं आहे. एक एक शब्द आम्हाला आमच्यामध्ये उतरवायचा आहे. त्याच वेळेला देवातलं आणि आपलं अंतर कमी कमी व्हायला लागतं. ते तुम्ही किती वेळा वाचून काढलं तर अंतर कमी नाही होत. ते वाचत असताना आपल्या मनात ते झालं पाहिजे की या वचनाचं आचरण मला जमेल का, कसं जमेल, कसं करता येईल. मी तर खूप रागीट आहे आणि राग द्वेषाचा त्याग सांगितला देवाने, मग मला हे कसं जमेल. मग त्यासाठी जेव्हा तुम्ही क्रिया सुरू कराल, प्रक्रिया सुरू कराल ते कमी होण्यासाठी म्हणून, तेव्हा देवातलं आणि आपलं अंतर आपोआप कमी व्हायला लागतं. आमच्या महादाईचा औसा एकदम रागामध्ये निघून गेला. थोडा अहम पण त्यांना येऊन गेलेला आहे, राग पण आलेला आहे. देवाशी भांडून गेल्या. 6 महिने देवाची आठवण नाही, अजिबात आठवण नाही. आणि 6 महिने होऊन गेले, देवही त्यांच्याकडे गेले नाही, तेही देवाकडे आले नाही. आणि त्याच्यानंतर एक दिवशी 3 बाया आल्या त्यांच्याकडे स्वामींच्या संबंधितच, आणि ते जेवल्या वगैरे. आणि जेवल्यानंतर त्यांनी देवाचं नाव घेतलं, श्री चक्रधरा म्हटलं. त्या जेवल्यानंतर, म्हणजे जेवायच्या आधी तर देवाचं नाव घ्यायचंच आहे, पण जेवल्यानंतरही देवाचं नाव घ्यायचं आहे. कारण हे देवामुळेच आपल्याला अन्न मिळालेलं, हा भाव त्याच्यामध्ये ठेवायचा. आणि ते नाम त्यांनी घेतलं आमच्या स्वामींचं. आणि ते कोणी ऐकलं? आऊसांनी ऐकलं. ज्यांना 6 महिने देवाची आठवणच नाही आहे, ते आऊसांच्या कानावर ते नाव पडलं आणि ते कानातनं कुठे गेलं? मनात आलं, हृदयामध्ये उतरलं. हृदयगाम्य झाले परमेश्वर. नाम त्यांनी घेतलेलं आहे, दुसरं कोणीतरी घेतलंय. पण ऐकण्याचा जो भाव आहे, औसा ज्या या दोषवंत नाहीत, ह्या सुद्धा उत्तम अधिकाराच्याच आहेत. त्याच्यामुळे त्यांनी एकदा दुसऱ्याने नाम घेतलेलं ते त्यांच्या कानी पडलं, हृदयात उतरलं आणि हृदयगाम्य परमेश्वर झाले त्या क्षणी. आणि एकदम दुःख उन्मळून आलं की किती दिवस झाले मी देवाशी भांडून आले, देवाचं आठवण नाही, काय नाही. यांनी नाव घेतलं म्हणून मला देवाची आठवण आली. म्हणजे इतक्या दिवस तो अहंकार होता, अंतकरण शुद्ध नव्हतं. जसं नाम कानावर पडलं, अंतकरणी आलं. अंतकरण सर्वार्थाने सर्वप्रथम पहिले शुद्ध झालं अंतकरण. जे मळीनत्व आलेलं होतं ते मळीनत्व निघून गेलं आणि अंतकरण शुद्ध झालं. आणि मग रात्रभर सकाळपर्यंत देवाच्या नावाचं स्मरण सुरू आहे. कधी मी भेटायला जाईन, कधी उजाडेन आणि कधी मी निघेन, अशी जी तळमळ त्यांनी केली, त्याच्यामुळे अंतकरण त्यांचं पवित्र झालं. म्हणजे शुद्ध झालं अंतकरण. आणि मग अंतकरण पवित्र होण्याची प्रक्रिया सुरू राहिली. आणि मग आता ते म्हणाले की आता स्वामींकडे उजाडलेलं आहे. उजाडलं म्हणजे कधी? 8 वाजता की 7 वाजता? आधीच्या काळातल्या लोकांचा दिवस किती वाजता सुरू व्हायचा? 5, 5:30 असं. अजून त्याच्या पुढे तुम्ही आधी गेलात तर 3, 3:30ला लोक उठणारे, प्रापंचिक लोक बरं का, देवासाठी नाही, शेतीच्या कामासाठी म्हणा वगैरे, 3 वाजता उठणारे लोक आहेत. शहरा भागामध्ये आजही 3 वाजता लोक उठतात पाणी भरायला. सकाळी पाणी येतं ना, स्मरणाला नाही बरं का, पाणी भरायला उठतात लोक. स्मरणाला कोणी उठणार नाही, पण पाणी भरायला आवर्जून उठणार आहोत. आपलं आयुष्य त्याच्यात जाणार आहे पाणी भरण्यामध्ये. म्हणजे इत्यादी प्रकारे महादाई औसा ज्या आहेत, औसा सकाळी पश्चात प्रहरी निघाल्या. किती वाजता निघाल्या उल्लेख आलेला नाही, पण उजाडलेला आहे. आता मी बघतो ना की 5 वाजता काळोख असला तरी पक्ष्यांची किलबिल सुरू होऊन जाते. त्यांना कळतं, आपल्याला कळत नाही 5 वाजले का 4 वाजले. आपल्याला घड्याळ बघावं लागतं. पक्ष्यांना कळतं की 5 वाजलेले आहेत, सकाळ झालेली आहे. त्यांची किलबिलाट सुरू होते. आणि स्वामींनी सांगितलेलं आहे, शिवनाथ सिंचना आपली मुळी गावाबाहेरी. म्हणजे ज्यावेळी ही सकाळ होते त्या ही सकाळ झाली हे कसं ओळखायचं? त्या काळात घड्याळ वगैरे काही नाही आहे. चिमण्या जेव्हा किलबिल करतात, पक्षी किलबिल करतात,
समजायचं सकाळ झालेली आहे आणि मग त्यावेळी आपण गावाबाहेर हळूहळू बाहेर पडायचं, तोपर्यंत उजेड होऊन जातो, काळोखामध्ये बाहेर पडायचं नाही. इत्यादी प्रकारे आमच्या आऊसा ज्या आहेत त्या तिकडून निघतात आणि इकडे आमच्या स्वामींचा पूजावसर संपन्न होतो आणि स्वामी म्हणतात आज कुठे जायचं बरं, विहरणाला कुठे जायचं, कवनी कवनीकडे म्हणे, कवनी कवनीकडे म्हणे. आमचे स्वामी म्हणतात आज नायकाशी सामोरे जायचं आहे, म्हणजे आज आऊसा येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी जायचं आपल्याला, त्यांना दर्शन देण्यासाठी जायचं आहे. हे कधी घडलं, जेव्हा तिकडून आऊसांनी पाऊल टाकलेलं आहे तेव्हा इथून स्वामींनी सुद्धा एक श्रीचरण पुढे गेले, दुसरा श्रीचरण पुढे गेले आणि मध्यभागी भेट झालेली आहे. म्हणजे ते तिकडून इथपर्यंत येणार आहे, स्वामी तिकडे भेटायला जाणार आहे. स्वामी असं नाही की ते भांडून गेले आणि तेच येतील स्वतः आमच्याकडे, असं नाही. देव सुद्धा पुढे गेले. का गेले? कारण की आमच्या ज्या आऊस आहेत ते कुठेतरी अहंकार होता तोही त्यांचा निरसन झाला, मळीनत्व आलेलं तेही उजळतीला आले आणि जो अहंकार होता तोही गेला आणि दोष रहित झाले, पावित्र्य आलं. रात्रभर जे स्मरण केलं त्याच्यामध्ये अंतकरण पवित्र झालं, परमेश्वर हृदयगाम्य झाले आणि अशा जीवाला भेटायला स्वतः परमेश्वर पुढाकार घेत असतात, उतावीळ होत असतात. आणि म्हणून स्वामी सुद्धा 2 पावलं पुढे गेलेले आहेत. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, आपलं मन अंतकरण जे आहे ते सर्वार्थाने आपल्याला शुद्ध करता आलं पाहिजे, तेव्हाच पुढची प्रक्रिया घडणार. आता याच्यात तुम्हाला जर का देवाचा एखादा विधी घडत नसेल तर आधी काय करावं लागेल, तुम्हाला विधी नंतर कराच तुम्ही, परंतु आधी काय काय दोष असतील आपल्यामध्ये, कशा कशामुळे दोष येत आहेत है ना. आपलं डोकं दुखत असलं तर आपण काय करतो, लगेच ती गोळी घेऊन घेतोय, ज्याच्याने लगेच दुसऱ्या मिनिटाला डोकं थांबतं. परंतु आपण कधी चौकशी करतो का की डोकंच का दुखतंय, कशामुळे दुखतंय, ह्याचा काही तपास घेतो का कधी? कधीच घेत नाही. डोकं दुखतंय लगेच गोळी घेतली. हे काय आहे, थोडंसं अज्ञानपणाचं कार्य आहे आपलं. परंतु हे ठीक आहे औषधांच्या बाबतीमध्ये, पण दोषांच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला जे मळीनत्व येतं, ते मळीनत्व येतं हे कळतं आपल्याला, पण ते मळीनत्व कुठून येतं हे पण कळायला पाहिजे है ना. जेव्हा स्लॅब गळतो, लिकेज होतं हे तर कळतं, सगळीकडे सिमेंट लावून झालं तरी तिथून पाणी येतच आहे. मग तुम्हाला काय तळमळ लागते, हे कुठून पाणी येत आहे, लिकेज कुठून आहे हे तुम्हाला शोधायचं असतं. तसं मळीनत्व आलं हे कळतं आपल्याला, स्मरण होत नाही, स्मरणाच्या वेळी जांभ्या येतात ना, आपल्याला स्वतःला कळत मला मळीनत्व आलं. आधी माझं खूप चांगलं स्मरण व्हायचं, आता होत नाही, मळीनत्व आलं. देवधर्माचा योग येत नाही, मळीनत्व आलं. पण हे मळीनत्व कशामुळे येत आहे, कुठून येत आहे, आपण कुठे जातोय हे मळीनत्व आणण्याला, तर त्या त्या ठिकाणी आपण अशा ठिकाणी जातो, अविहित ठिकाणी जातो. अविहित ठिकाणी खानपान आपलं आहे, विहरण वर्तन आहे, तिथून सगळं हे मळीनत्व येतं. लहान मुलं मैदानात गेले तर काय होतं, मैदानात जेव्हा घरी आले की कसे असतात ते, घरून जाताना स्वच्छ असतात आणि तिकडून आलं की हातपाय लाल झालेले असतात. कुठून आलं हे मळीनत्व, ते मैदानातनं आलेलं आहे. लगेच आपल्याला आई वडिलांना कळतं ते मैदानात खेळायला गेलं पहा. तसं मळीनत्व जे येतं आपल्याला मनाचं, ते कुठून आलेलं आहे याचा शोध आपल्याला जर का घेता आला तर ते मळीनत्व येण्याचं द्वार आपल्याला बंद करता येतं. ते घेते द्वार जे आहे, ते घेते द्वार किंवा येते द्वार आहे, ते बंद करता आलं पाहिजे आपल्याला. मग आपलं मन अशुद्ध होणं बंद होईल आणि मग तुम्हाला शुद्ध करण्याचं अजून सोपा उपाय सापडेल. शुद्ध करणं सहज सोपं होईल. बघा अजून त्याच्यामध्ये एक स्टेप आली, मन शुद्ध करायचंच आहे, परंतु ते शुद्ध करण्याआधी ते अशुद्ध कशामुळे होतं, ती बाजू आपल्याला आधी बंद करावी लागेल. जसं शेतामध्ये विहीर घेतात ना, आगंतुक कुंठे अनारोग्य दिसून घे, त्यासाठी तो न्याय दिलेला आहे. विहीर घेतात आणि तुम्हाला अपेक्षित असते की एवढी एवढी खोल विहीर करायची आणि त्याच्या आधीच पाणी लागतं, अपेक्षे आधी पाणी लागतं आणि ते लक्षात येतं हे पाणी जास्त दिवस टिकणार नाही, म्हणजे आपल्याला अजून खोल जावं लागेल. मग काय केलं जातं,
तो आधी जो लागलेला झरा आहे तो आधी बुजवावा लागतो. त्याचा काही उपयोग नाही सध्या आपल्याला. अजून खोल जायचं आणि खोलात गेल्यानंतर तिथे जे झरा लागेल तो जास्त उपयोगाचा, तो जास्त दिवस कायमस्वरूपी टिकणारा तो आहे. म्हणजे तो आधीचा झरा तुम्हाला बंद करावा लागेल तर विहीर खणणं सोपं पडतं. तसं दोष येण्याचा जो भाग आहे, मळीनं येण्याचा जो काही भाग आहे, ज्या विभागातनं ते येतं ती जागा, त्या ठिकाणी जाणं येणं, ती वार्ता अन्य वार्ता तुम्हाला बंद करावी लागेल, धर्मवार्ता सुरू करावी लागेल. अशा पद्धतीने एकाच वेळेला तुम्हाला अशुद्धत्व येणंही बंद करावं लागतं, शुद्धत्वही आणायचं आहे आणि पावित्र्य देखील आणायचं आहे. मग तुम्ही जो आचार कराल तो आचार तुमचा चांगला व्हायला लागेल. म्हणजे इत्यादी गोष्टी कराव्या लागतील. आणि म्हणून स्वामींनी असतीपरी हे प्रकरण देखील सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हीच प्रक्रिया देवानी सांगितलेली आहे. असंनिधान धर्मातलं पहिले जे वचन आहे विकार विकल्प शून्य हे वचन स्वामींनी निरूपण केलेलं आहे. या संदर्भातलं पुढचं जे विश्लेषण आहे ते आपण पुढच्या सत्रामध्ये घेणार आहोत. आजच्या या 10व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी जे अंतःकरणाचं शुद्धत्व आहे त्या संदर्भामध्ये श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत